आषाढी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषदेची अत्यंत महत्त्वाची सर्वसाधारण सभा पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील स्वेरी कॉलेजमध्ये पार पडली. या सभेमध्ये आषाढी यात्रेसाठी मंजूर करण्यात आलेला निधी, त्याचे नियोजनबद्ध वाटप, विविध विकास कामांसाठी काढण्यात आलेली टेंडर्स म्हणजेच निविदा आणि यात्रेच्या संपूर्ण नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सभेदरम्यान काही स्थानिक व नियोजनाच्या मुद्द्यांवरून सदस्यांमध्ये तीव्र आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले. मात्र आषाढी यात्रेचे गांभीर्य लक्षात घेता भाविकांसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा आणि विकास कामे वेळेतच पूर्ण झाली पाहिजेत, याबाबत सर्व सदस्यांनी एकमुखाने सूचना मांडल्या. यात्रेच्या काळात भाविकांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने गतीने काम करावे, अशी भूमिका लोकप्रतिनिधींनी घेतली. या महत्त्वपूर्ण सभेला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समिती सभापती इंद्रजित पवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्यासह विविध विषय समित्यांचे सभापती आणि सर्व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. यामध्ये शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंग केदार सावंत, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभापती रामपा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अमृता वाघे तसेच समाज कल्याण समितीच्या सभापती संस्कृती सातपुते यांनीही सभेत उपस्थित राहून आपापल्या विभागाशी संबंधित विषयांवर चर्चा केली. एकमत डिजिटल करिता अमोल माने, पंढरपूर. शासनाने जे आम्हाला 61.5 कोटीचा निधी दिलेला आहे त्याच्यामध्ये सातारा आणि सोलापूर तिन्ही जिल्ह्याच्या पूर्णपणे वारकऱ्यांसाठी सोयी सुविधा आहे. त्याच्याबद्दल आम्हाला नियोजन करायची जबाबदारी शासनाने दिलेली आहे. त्याप्रमाणे आज आपली स्पेशल सभा घेऊन आम्ही जे L1 जे कॉन्ट्रॅक्टरनी सर्वात कमी रेट भरलेला आहे आपली सोयी सुविधाच्या त्यांची मान्यता आज जीबी इथून आम्ही घेतलेली आहे आणि 1-2 दिवसांमध्ये आम्ही वर्क ऑर्डर सुरू करून सगळे कॉन्ट्रॅक्टरशी मीटिंग घेऊन आम्ही काम सुरू करणार. यामध्ये काय काय कुठल्या गोष्टी एक्झिक्युटिव्ह अंतर्गत तिन्ही जिल्ह्यांमध्ये असणार आहेत सर्वांकडे? तिन्ही जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम जर्मन हँगर, फिरते शौचालय, स्नानगृह, फूट आणि काफ मसाजर, वॉटरप्रूफ मंडप, पाणी टँकर आणि औषध आणि कन्झ्युमेबल आणि इतर गोष्टी हे सगळे 61.5 कोटीमध्ये समाविष्ट आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कामांचा सुद्धा विषय ग्रामीण भागात जो आहे त्या संदर्भात सुद्धा सभेत चर्चा झाली. काय नक्की निर्णय त्यावर? रस्त्याची कामाबद्दल जे जिल्हा परिषद PWD बांधकामचे रस्ते आहेत त्याच्याबद्दल ऑलरेडी 5 कोटी जवळची मागणी आम्ही शासनाकडे पाठवलेली आहे आणि इतर जर स्टेट PWD असो किंवा नॅशनल हायवे असो त्याचे जे रस्ते आहे आज ठराव घेऊन आम्ही त्यांना पण पत्र देतो की जे आमच्या सदस्यांची मागणी आहे त्याप्रमाणे काम लवकरात लवकर संपवेल. काळात दारूबंदीचा विषय चर्चेला काय नक्की निर्णय झालाय आणि कुठल्या क्षेत्रापुरता हा निर्णय आजच्या सभेने घेतलाय? दारूबंदी घेण्याचा निर्णय जिल्हा दंडाधिकारी म्हणून कलेक्टर सरांकडे आहे आणि मी त्याच्याशी पण चर्चा करतो आणि लवकरात लवकर याच्यावर निर्णय घेतो. आज ठराव पण काय मांडण्यात आला सभेमध्ये या संदर्भात? या संदर्भात ठराव हे घेण्यात आला की दारूबंदी व्हायली पाहिजे. कुठल्या क्षेत्रात? जे आपले वारीचे मार्ग आहे त्याच्यामध्ये पालखी मार्ग. मूलभूत सोयी सुविधांसाठी ग्रामपंचायतींचे एकमुखाने मागणी केली. यात ग्रामविकास मंत्र्यांची भूमिका खूप महत्वाची आहे. या अनुषंगाने आपण मंत्री महोदयांशी ते पालकमंत्री पण आहेत, बोलणार आहात का? या संदर्भात शासनाने आम्हाला 4.5 कोटी जे ग्रामपंचायतचे अनुदान आहे त्याच्यासाठी पाठवलेली आहे. गेले वर्षाप्रमाणे आम्ही हा वर्षी 10 ते 15 किंवा काही ठिकाणमध्ये 20% आम्ही वाढ करून त्यांना ऑलरेडी दिलेली आहे आणि तो जे निधी आहे ते अबांधित निधी आहे. ते ग्रामपंचायत त्याची गरजेनुसार खर्च करू शकतो. माळशिरस तालुक्यातल्या नगरपंचायत परिसरामधल्या कोथळी येथील अंगणवाडीतलं लाईट बरेच दिवस झाले नाही. या संदर्भातले प्रश्न आधी मंत्रालयापर्यंत तक्रारी केल्या. काय नक्की परिस्थिती अंगणवाडीची? अंगणवाडीमध्ये लाईटची जे पुरवठा आहे त्याच्याबद्दल MSEBचे जे अधिकारी आहेत त्यांना पण ऑलरेडी काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मीटिंग घेऊन त्यांना सक्त निर्देश दिलेले आहे आणि मला असं वाटत आहे हा वर्षी हे परत होणार नाही. सर आतापर्यंत आज जिल्हा परिषद वारी निमित्तानं आम्ही पंढरपूरला मीटिंग ठेवली. या मीटिंग निमित्ताने सर्व अधिकारी वर्ग हजर होते, सर्व सदस्य हजर होते. त्या वारीमध्ये ज्या काही योजना आहेत, का तर वारीचा दिवस एक
एक महिना म्हणलं तर चालेल, का तर महिन्यानंतर वारी आपली पुढे गेलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्याला जे आपल्या सुविधा लागणार आहेत, का तर पावसाची शक्यता असल्यामुळं आपल्याला वारकऱ्याची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून त्यासाठी आपल्याला अँगलचे ते पूर्ण आपण जर्मन अँगल हे पूर्ण वारीसाठी घेण्यासाठी उपलब्ध करण्यासाठी त्याच्याबद्दल मीटिंग झाली. आणि जे आपल्याला आपले वारकरी येतात त्यांना पावसानंतर भिजल्यानंतर किंवा थकून गेल्यानंतर त्यांना मशीन असेल, आपली मसाज मशीन असेल किंवा औषध गोळ्या वगैरे त्याच्या बोलून समजा अधिकाऱ्याला आपण सदर करण्याचे सांगितलं किंवा त्यांची पूर्तता करण्यासाठी आपलं समजा तरतूद करण्यासाठी बोललो आपण. आणि आपण ज्या काही गोष्टी वारीला राबवणार आहोत आणि एक निमित्त आम्ही ही सोलापूरला जीबी घेतो, पण पंढरपूरला खास वारी पंढरपूरची असताना आपण पंढरपूरला एक सर्वजण शिवसाहेब असतील, उपाध्यक्ष असतील, आमचे सभापती सर्वजण असतील, सर्वांनी एक ठराव घेतला की आपल्या पंढरपूरला वारी निमित्तानं एक जीबीची मिटिंगच घ्यायची. व सर्वांना एकमतानं आमची मिटिंग झाली आणि एकमतानं आमची मिटिंग एक प्रकारे पार पडली. आणि ह्या ठरावामध्ये पंढरपुरामध्ये आसपास दारू बंदीला सुद्धा आम्ही ठराव मंजूर केला आहे. या सर्वजण हजर झाले, तर सर्वांचा मी आभार मानतो. Thanks for watching Ekmat Digital.